पाथर्डी शहरातील 241 कोटींच्या भूमिगत गटार योजनेमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा, चिखल आणि नागरिकांचा त्रास वाढल्याने नाईक चौकात आंदोलन करण्यात आलं। नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या पुतळ्याला गटार पाण्याने अंघोळ घालून संतप्त नागरिकांनी प्रतिकात्मक निषेध केला। जर 8 दिवसात शहरातील रस्ते सुधारले नाहीत तर पाथर्डी नगर परिषद मुख्याधिकारी कुठेही दिसले तरी त्यांचा चिखलाने अभिषेक करू असा इशारा किसन आव्हाड यांनी यावेळी दिला। परवानगी न घेता या शहरामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते आहेत, या रस्त्यावरती बेकार लावून रस्ते खोदायचं काम केलंय आणि सांगितलं 241 कोटी रुपयाची भूमिगत गटार योजना त्या ठिकाणी चालू आहे। वास्तविक पाहता गटार योजना यापूर्वी अनेक वेळा झालेल्या आहेत, भूमिगत गटार झाले तर आमच्याकडे गटार पाईपच्या गटार आहेत ऑलरेडी। आम्हाला कुठल्याही शहराला गटारची आवश्यकता नाही, परंतु केवळ पैसे काढण्यासाठी, स्वतःच्या तुंबडी भरण्यासाठी या कोट्यावधी रुपयाची योजना शहरामध्ये राबवण्यात येते। आज जर उपनगरामध्ये जाऊन पाहिलं तर अक्षरशः पायी चालायला सुद्धा जागा राहिलेली नाही, एक पाऊल टाकायला म्हणजे अक्षरशः पूर्ण चिखल झालेलं आहे। वेळोवेळी वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यात, कार्यकर्ते आढळतात, पण कोणालाही त्याचं देणं घेणं नाही। एकीकडे पावसाळा सुरू व्हायचा आहे, पावसाळा सुरू होताना ते रस्ते पूर्ववत केले पाहिजे होते, त्या रस्त्याला मुरुम भरला गेला पाहिजे होता, त्या रस्त्याला डांबरीकरण, सिमेंटीकरण केलं पाहिजे, परंतु या मुख्याधिकाऱ्यानं अशी कुठलीही तरतूद केली नाही। उलट पाऊस सुरू झाला तरीही रस्ते खांदलेत, म्हणजे आंधळ दळतं आणि कुत्रे पिटकाचं अशी अवस्था पाथर्डी शहराची झाली। म्हणून आता आज आम्ही त्या लांडगे जो मुख्याधिकारी आहे फार बदमाश भ्रष्ट आहे, त्याच्या पुतळ्याला गटाराच्या पाण्याने आम्ही या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे। आज त्याच्या पुतळ्याला अभिषेक घातलाय। मी या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित सांगू इच्छितो, जर 8 ते 10 दिवसामध्ये त्यांनी जे रस्ते खांदलेले आहेत त्या रस्त्याला पूर्ववत केलं नाही तर आम्ही त्याला जिथं दिसल त्या ठिकाणी त्याच्या स्वतःला त्याला चांगला कसा अभिषेक घालायचा, गटर नाही त्याला घाण एकदम मैला मिश्रित पाण्याने गटर मिश्रित मैला त्याला आंघोळ घालू, या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो। तर अक्षरशः एक अत्यंत दुर्गंधयुक्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे। याचं कारण असं आहे की पाथर्डी नगरपालिकेने या शहरामध्ये काही कारण नसताना केवळ पैसे काढण्याच्या हेतूने विकासाच्या नावाखाली भूमिगत गटारीचे कामं काढली आणि पूर्ण गल्लोगल्ली उपनगरामध्ये रस्ते खोदून ठेवले आणि या शहराला एक विकासाच्या दृष्टीने सगळ्या शहरात चिखल आणि दुर्गंधी निर्माण झालेली आहे। सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे। आज सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरतो। जनतेने देखील रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि जो आपल्याला अन्याय करतो, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला लुटण्याचा आणि शहराला भकास करण्याचं ज्यांनी एक अत्यंत कुटील डाव चालवलेला आहे त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सर्वसामान्य जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे। या आंदोलनात चांद मनिया, नागनाथ कर्जे, गोरख ढाकणे यांच्यासह नागरिक सहभागी होते। जनता आवाजसाठी प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी।